तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक कोणती बरं असं तुम्हाला वाटतं? लहानचे मोठे केले, पोरायला लग्न करून दिले, बर, आता संभळीत नाहीत. मी बर. एकटीच आहे इथं. तुम्ही राहायला एकटाच आहे तिथं? हा, पैसा मागितला तर नाही म्हणते. दोघं पण बायकाच्या ताब्यात गेले. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं बरं, चूक कोणाची असेल? तुमची काही चूक आहे, मुलांची काही चूक आहे, की सुनांची चूक आहे? तुमचं काय मत आहे? सुनांची, मुलांची पण नाही. पण कसं आहे, मुलांना पण बायकाचं नाही ऐकलं म्हणजे खवकठू होतं. बर, मग त्याच्यामुळं मी पण गप्प बसते. त्याच्यामुळं नाही मी त्रास देत कोणाला. मग मी भंगार गोळा करते, ते काय भरलं. आणि त्याच्यावर मग पोट कसं चालीलं शिवशंकराने त्याच्या आशीर्वादाने एकटीच राहते इथं, एकटीच खाते. दूध आणते, तांदूळ आणते, शिजिते, खाते, आपात राहते. आणि आजोबा? वर गेले कधीच. बर. ते मेल्यानंतर पोराचे लग्न केले. मुलं कुठं असतात? पुण्यातच असतात की? एक इथं राहतो त्या नारळाजवळ. बघा म्हणजे एवढ्या जवळ असून पण भेटायला येत नाही. आणि एक मंचरला आहे ना, तो चाकणला नोकरीला आहे. बर. आपलं कार गाड्याच्या मिसनी तयार होत्यात ना, हा, त्या हा. कंपनीत तेव्हा तर लय वर्षापासून येते. मग तुम्ही त्यांच्या घरी जात नाही का एवढ्या मी जवळ? नाही जात बाबा, ते तिकडं मी जात नाही बाबा. पुढे बसवतो त्या बायाच्या नादी लागत. त्यांनी काय तुम्हाला त्रास वगैरे दिला खूप जास्त असं काही? बर, बर, सुनानी, बर, बर. त्याच्यामुळे मी जात नाही, कधीच नाही. किती भीती वाटली ना, दार लावून बसते, पण मी जात नाही कुठं. आता एवढी लोक मला म्हणते ते बंगल्यातले ते समजे मला नवसते. हा, रस्त्याने जर चाललं हा. लगेच नमस्कार करते, ओम नमः शिवाय. बर, कुणी 50 देतं, कुणी 10 देतं बरोबर. मला. बरोबर, कुणाला बसमध्ये दिला तर 100 रुपये टेकीत हातात. बरोबर, तर त्याच्या नावाखालीच मी जगते बघ. बरोबर, बरोबर. तेच महा पाठुंबा, तीच उभा राहतो मला कुठं बी. नाही, खरी गोष्ट आहे. हा, नाही तर दुसऱ्याचं कुणाचा नाही मला आसरा. का मी माझं म्हणतच नाही कुणाला, तेवढा शिवशंकरच माझा आहे. आग लिए क्यों ऐसे दहकते हो,